बातमी बघूया। पहलगाम इकडे फिरायला गेलेल्या पर्यटकांवरती भ्याड दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि यामध्ये 26 निष्पाप जणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढलेला आहे। थेट युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि गेल्या महिन्याभरात काय काय नेमकं घडलंय ते आपण पाहूया। ऑपरेशन सिंदूरची जी टाइमलाईन आहे ती 22/4/2025 मध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला। दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। तर 23 तारखेला सिंधू जल करार जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। त्यानंतर सार्क व्हिसा हा रद्द करण्यात आलेला आहे। यानंतर 24 तारखेलाच सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि मोदींचा पाकला इशारा दिलेला आहे। पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिलेला आहे। यानंतर 25 तारखेला LOC वरती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। आपण नेमका घटनाक्रम कसा आहे तो समजून घेतोय। यानंतर 26 तारखेला पाकिस्तानच्या पीएमची भारताला युद्धाची धमकी देण्यात आलेली आहे। यानंतर 30 तारखेला मोदींची सैन्याला कारवाईची पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आणि यानंतर 1 मेला शांततेसाठी अमेरिकेकडून मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। दरम्यान 3 मेला भारताकडून पोस्ट आणि व्यापार जो आहे तो पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे। यानंतर 6 तारखेला भारताचा पाकिस्तानवरती डिजिटल स्ट्राईक सुद्धा बघायला मिळालेला आहे। दरम्यान 6 ते 7 मेच्या रात्री भारताकडून ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलं। पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवरती क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला। तर पाकिस्तानच्या शेलिंगमध्ये LOC वरती 12 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले। यानंतर 8 मेला पाकिस्तानकडून 14 सैनिक तळांवरती हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताने याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। यावेळेला पाकिस्तानचं एअर डिफेन्स हे पूर्णपणे निकामी करण्यात आले आणि उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानमधील 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। 9 तळं ही उद्ध्वस्त केली आहेत। तर परराष्ट्र मंत्रालयाने पाकवरील हल्ल्याची पूर्णपणे ही माहिती सगळी दिलेली आहे। लष्कर, हिजबुल आणि जैशच्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडलेला आहे आणि मोदींची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक सुद्धा मोदींनी घेतलेली आहे। यानंतर 9 आणि 10 मे रोजी पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि हे जे सगळे ड्रोन हल्ले पाकिस्तानने केले ते भारताने पूर्णपणे परतवून लावलेले आहेत। यानंतर आपण बघूया 10 मेला नेमकं काय झालंय। 10 मेला ट्रम्प यांच्याकडून X वरती शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली। डोनाल्ड ट्रम्प यांनी X वरती पोस्ट केली आणि शस्त्रसंधीची घोषणा त्यांनी परस्पर करून टाकली। दोन्ही देशांमध्ये चर्चेनंतर शस्त्रसंधी करण्यात आली। यानंतर भारताकडून घोषणा करण्यात आलेली आहे। तर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीला दुजोरा सुद्धा दिलेला होता आणि त्याच रात्री या शस्त्रसंधीचं पाकिस्तानने पुन्हा एकदा उल्लंघन केलं। यानंतर 12 मेला दोन्ही देशातील DGMO यांची चर्चा झाली।